त्याचबरोबर रोहित धुमाळ गोलंदाजीसाठी इथे पाचारित केले गेलेले आपण बघू शकाल. बघा, पहिला चेंडू टाकल्या वेळेची नोंद इथे केली जाईल चंदू गोंधळे आणि टीम, आणि त्यानंतर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक. 16 मिनिटाच्या वर 1 सेकंद जरी गेला तरी आयोजकांच्या वतीने एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. 5:19 पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे फेकण्याचा प्रयत्न करतायत आणि पुन्हा एकदा रिदम गेन करतील गोलंदाज रोहित. त्याचमुळे 5:20 या सत्राला इथे सुरुवात होत असलेली आपण बघू शकू. नोकझोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ज्या पद्धतीने पुन्हा रिस्टार्ट घेत होते, फलंदाजानेही त्याचा स्टान्स तिकडे क्विट केला. 5:20 पहिला चेंडू. यावेळेस इथे चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. सपोर्टर्स पाहायला मिळतात दोन्ही संघाचे. विशेषत्वाने समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जय बजरंग मानिवलीचे सपोर्टर्स फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण बघत आहात. त्याचबरोबर आपल्याला या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला कोंडेसाखरे संघाचे सपोर्टर्स असलेले पाहायला मिळत आहेत. 5:20 या डावाला झालेली आहे सुरुवात. पुल केलेला फटका, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडूपर्यंत पोहोचतील का? पाठमोरे होत असताना चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. डीप मधून क्षेत्ररक्षक समोर आले. रोशन यावेळेस चेंडू अडवला, त्यानंतर झालेली फेकी. याच बरोबर पंचांचं बोट आभाळाकडे, म्हणजेच फलंदाज पारस शिंदे परततील खेळाडू कक्षाकडे. पहिला हादरा, मोठा हादरा जय हनुमान कोंडेसाखरेला. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विकी शिंदे, पारस शिंदे बाद झालेले आहेत. पारसला कोणताही स्पर्श या धावफलकाला देता आला नव्हता. परीस म्हटला की लोखंडाला जर तुम्ही त्याचा स्पर्श दिला तर लोखंडाचं रूपांतर तो परिसा सोन्यामध्ये करत असतो. परंतु इथे फक्त एका धावेचं योगदान मिळालं फलंदाज पारस शिंदेचं. रोहितजी धुमाळ यांचं आगमन झालेलं आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा रोहित धुमाळ की जे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आहेत ते गोलंदाजीसाठी तयार राहतील. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतात. फ्रंट लेग थोडा पुढे सरसावला आहे, त्यानंतर एक पाऊल पुढे टाकलेला आहे. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचत असताना ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न करतायत. कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्हचा फटका खेळायचा होता फलंदाज विकी शिंदेला, तो इथे फसलेला आहे. समोरच्या दिशेने फोर्स करतायत. आणखी एक फलंदाज बाद होण्याची लटकती तलवार, आणि इथे हा फलंदाज बाद झालेला आहे. दुसरा मोठा हादरा मिळतोय यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात जय हनुमान कोंडेसाखरेला लागलेला हा दुसरा मोठा हादरा. मध्ये दाखल झालेले आहेत. चौथ्या क्रमांकावर जात आहेत फलंदाज निलेश गायकवाड. आता हे दोन्ही फलंदाज अनुभवी आहेत. दोन्ही फलंदाजांनी इथे जबाबदारी घ्यावी लागेल. या सामन्यामध्ये सामना मोठा आहे, कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तुमचा प्रवास अत्यंत चांगला झालेला आहे. आजचा दिवस कोंडेसाखरे संघाने त्यांच्या नावावर केला, परंतु पुढे जर पायरी टाकायची असेल या स्पर्धेमध्ये तर नॉकआउटच्या गेम आहेत. प्रत्येक सामना तुम्हाला डोळसपणे खेळावा लागेल. उजव्या इष्टेच्या बाहेरचा चेंडू इथे स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. हा फटका पाहताना जितका सुंदर वाटतो, खेळताना तो खूप कठीण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला बाउन्स व्यवस्थितरित्या टॅकल करता आला पाहिजे. हँड आय कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थित दाखवता आली पाहिजे, तरच तो फटका खेळता येतो. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. यावेळेस पंचांचं बोट आभाळाकडे गेलेला आहे, त्याचमुळे तिसरा हादरा बाद होतोय आणि तिसरा फलंदाज खरं तर इथे बाद होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाचा. जय हनुमान कोंडेसाखरेचे टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज रोहित धुमाळने पहिल्याच षटकामध्ये इथे बाद केलेले आहेत. रोहित धुमाळे आणि टीम, अर्थात जय बजरंग मानिवली संघासाठी रविराज ब्लास्टर्स जांभुडे संघाच्या वतीने शुभेच्छा येतात. विशेषत्वाने रमेशजी दस यांच्या वतीने या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद.
बरोबर 4.5 मिनिटं पहिल्या षटकासाठी आपण वापरलेली आहे. दुसरं षटक जर्सी नंबर 12 चंदू गोंधळी. अमोलच्या पायांमध्ये ठेवलेला चेंडू यावेळी सरळ थाय पॅडवर जाऊन आदळतोय. मिसिंग दी लेग स्ट्रिक अशा पद्धतीने इथे पंच सूचित करतायत. इम्पॅक्ट होता डाव्या एसटीच्या बाहेरचा होता आणि त्याचमुळे खरं तर लेग बॅचच्या रूपाने ही धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. चंदू गोंधळी हे सुद्धा स्वतः एक पंच आहेत, त्यामुळे त्या पंचांकडे रोखून बघू नका, लगेचच चेंडू घ्या आणि गोलंदाजीसाठी सज्ज व्हा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मानवली संघाची आपण अनुभवलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर वेदांतसाठी इथे खरं तर त्याच्या संयमाचा अंत घेतला जाईल अशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. चेंडू पडतो खाली राहतो. अनइवन बाउन्स इज व्हेरी डेंजरस बाय यू बॅटिंग ऑन एनी क्रीज एनी सरफेस. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न आहे. एष्ट्यांच्या मागून जोरदार अपील केली जाते. पंच मात्र स्थिर आहेत. पाहायचं पूल करायचं होतं. समोर ठेवलेला चेंडू होता आणि त्याला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न खरं तर फलंदाज वेदांताने केला होता. एष्ट्यांच्या मागून जोरदार प्रेशर टाकला जातोय. पंचांवरही टाकला जातो, परंतु पंच तटस्थ आहेत, पंच स्थिर आहेत. याच फलंदाजाने अगोदरच्या सामन्यामध्ये फार चांगली फलंदाजी केली होती. फुलटॉस चेंडू सरळ जाऊन पुन्हा एकदा पायांवर आदळला. इम्पॅक्ट आपण पाहिला तर उजव्या एसटीच्या फार बाहेरचा. यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चेंडू गोंधळी करतायत. लेग बायच्या रूपाने आणखी एक धाव इकडे अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक हळुवारपणे निश्चितच पुढे जात आहे. फक्त आणि फक्त 3 धावा या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. 3 धावा धावफलकावर आणि 3 गडी बाद. यस, गोलंदाजाच्या शैलीवर इथे आक्षेप नोंदवला गेलेला आहे. या अगोदर फेकलेला चेंडू चेक करायचा की यानंतरचा यस. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान फटका अत्यंत चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका. स्ट्रेस केलं चेंडूला, त्यानंतर एक्झिक्यूट केलं. बॅटच्या अगदी स्वीट स्पॉट मध्ये कनेक्ट झाला चेंडू आणि निघून गेला. डीपिश पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. जोडले गेलेले आहेत. बघा, ज्यावेळेस आक्षेप नोंदवला जातो ती सगळी कार्यवाही कमिटीकडे उरते. यावेळेस प्लेड ऑन, आतली कडा लागली. चेंडूने जाऊन त्याचा अंतिम साध्य साधलं. यष्ट्या उखाडल्या गेलेल्या आहेत. आणखी एक मोठा खंदा फलंदाज बाद होतोय. फलंदाजी करणारा जय हनुमान कोंडे साखरेचा डाव इथे जखडलेला आहे आणि आखडलेला आहे. जणू काही साखीमध्ये बंद केलेला आहे. लागोपाठ इथे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. तिसरा हादरा लागलेला आहे जय हनुमान कोंडे साखरेला. मला असं वाटतं चौथा हादरा लागलेला आहे. यस, 2 षटकांमध्ये धाबांकडे जर आपण नजर टाकली तर फक्त 7 धावा बनलेल्या आहेत आणि 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघत आहात. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण टेन क्रिकच्या वतीने केलं जात आहे. सँडी घायाळ आणि त्यांची सगळी टीम. खरं तर इतरांची नावाचा परिचय, इतरांच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, स्कोररच्या भूमिकेमध्ये निलेश, एक बाबू आहे, दुसरे रोनक तडवी आहेत आणि सौरभ यांच्या टीमचं आपण कौतुक करूया. चांगलं थेट प्रक्षेपण त्यांच्या वतीने केलं जात आहे. सामन्याचा रिदम लॉस करू नये. क्रमांक 3 साठी रोशन गोल्डे गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. रोशन गोंधळी, यस, रोशन गोल्डे. तिसरं षटक सुरू केलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर वेदांत शिंदे हा तोच फलंदाज आहे का ज्याने या अगोदरच्या सामन्यामध्ये आग ओकणारी फलंदाजी केली होती? याने अगोदरच्या सामन्यामध्ये गोलंदाजांना अटके पार धाडलं होतं. याने या अगोदरच्या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी केली होती. हा फार मोठा प्रश्न आहे. क्वालिटेटिव्ह बॉलिंग अटॅकच्या समोर तुम्हाला फलंदाजी करता आली पाहिजे. क्षमता आहे, त्या क्षमता योग्य रीतीने वापराव्या लागतील. मला असं वाटतं एक गोष्ट या सामन्यामध्ये अत्यंत महत्त्वाची घडलेली आहे, ती म्हणजे या सामन्याचा दबाव. उपांत्य फेरीतील सामना आहे, त्याचमुळे या सामन्यामध्ये प्रचंड दबाव आहे आणि तो दबाव झुगारून जो संघ खेळेल तो संघ या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळेल. दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की जे हनुमान कोंडे साखरे संघाकडे अधिकचा वेळ नव्हता. या अगोदरचा सामना त्याने संपवला आणि लगेचच दुसऱ्या सामन्यासाठी ते तयार झाले होते. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे एका दिवसामध्ये 11 सामने जर तुम्हाला कव्हर करायचे असतील तर या पद्धतीची लगीनघाई करावीच लागेल. यावेळेस तिथे फुललेंचा चेंडू, त्याला ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक धडपडतायत
आणि याचमुळे 2 धावा इथे या धावपलकर जोडण्यामध्ये यश मिळते या फलंदाजांना. वेदांत जोपर्यंत खेळपट्टीवर उपस्थित आहेत, काही आक्रमक फटके चौकार षटकारांची अपेक्षा निश्चितच अमोल्या आणि टीमला, निलेश आणि टीमला असेल, अर्थात कोंडे साखरे संघाला असेल, कारण वेदांतकडे त्या पद्धतीचं पोटेन्शियल आहे. षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजून शेष. ऑन टाइम इथे खरं तर हा सामना पुढे सरकत आहे. आखूड टप्प्याचा चेंडू इथे एक क्षेत्ररक्षक निवडलेला आहे आणि याचबरोबर आणखी एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळतं गोलंदाजाला. 5वा हादरा जे हनुमान कोंडे साखरेला. कोंडे साखरे संघाच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पटावर हजेरी लावली जात आहे, जणू काय एखाद्या ठिकाणी आपण कामाला आहोत आणि तिथे गेल्यानंतर त्या पटावर आपण हजेरी लावतो, सिग्नेचर करतो आणि पुन्हा एकदा परततो. त्या पद्धतीची कामगिरी फलंदाज करतायत. अधिकचा वेळ एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरताना आपल्याला पाहायला मिळत नाही. 10 धावा धावपलकावर 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघत आहोत. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल सूर्यराव दाखल होत आहे. हर्षल आणि वेदांत शिंदे हे 2 फलंदाज उपस्थित आहेत. पाहिजे हर्षल कशा पद्धतीने इथे बॅटिंग करतील, त्याच्या नावामध्ये आनंद आहे. तो आनंद त्याला इथे खेळाडू कक्षाला देता येईल का? चेंडू पडला, आत्या अंगाने वळला. ऑफ कटरचा चांगला वापर इथे खरं तर गोलंदाज रोशन गोल्ले करतायत. सूर्य देवता आपल्यापासून रजा घेत असताना आपण बघतो. मैदानाच्या अगदी वर आपण नजर टाकली तर पक्षी त्यांच्या घरट्यांकडे पुन्हा एकदा परतत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुढे सरकले. याच फलंदाजाच्या फलंदाजीची चर्चा आपण करत होतो. हा फलंदाज कोणत्याही क्षणाला आक्रमकता धारण करू शकतो. अत्यंत महत्वाचा, गरजेला इथे ओळखत असताना खेळला गेलेला हा फटका, हा षटकार अत्यंत आधारदायी. षटकाराने धावपलक पुढे गेले. एकूण धावा आपण पाहिलं तर त्या आहेत 17. रमणीय अशा पद्धतीची संध्याकाळ आहे. काही जण या संध्याकाळचं वर्णन करत असताना दर्याच्या दर्पणामध्ये सूर्याने प्रतिबिंब पाहिलेलं आहे का या पद्धतीने वर्णन करतात. कवी म्हणे फार कुठे पोहोचेल सांगता येत नाही. जे न देखे रवी ते देखे कवी, आणि सूर्य अस्ताला गेल्यानंतर हे वर्णन एका कवीने केलेलं आहे की दर्याच्या दर्पणामध्ये सूर्याने त्याचं प्रतिबिंब पाहिलेलं आहे का. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने ते फटका फोर्स करतायत. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर म्हणजेच ज्या फलंदाजाने षटकार दाखवलाय ते फलंदाज येतील. कालच्या दिवसातील सगळ्यात शेवटचं षटक माझ्या डोळ्यासमोर आहे, जिकडे पराग वॉरियर्स बालूक संघाला नामोहरम करणारी गोलंदाजी मुकेशने तिकडे दाखवली होती आणि त्या षटकामध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्या होत्या. त्याचमुळे 43 पर्यंत डाव पोहोचला होता, तो म्हणजेच पराग वॉरियर्स बालूकचा. 5:20 खरं तर या सत्राला सुरुवात झाली आहे. 5 चेंडूचा खेळ शेष, 18 धावा धावपलकावर. 2 मोठे फटके जर आले तर फायटिंग टोटल इकडे उभारलं जाऊ शकतं. समोरच्या दिशेने फोर्स करताय क्षेत्ररक्षक, फार दूरवर आहे. चेंडू खाली येतील का? हो, आलेत. इथे टिपला गेलेला आहे झेल. सुधीर तिकडे उपस्थित होते. सुधीरने धीरोदात्त पद्धतीने हा झेल टिपला आणि याचबरोबर आणखी एक फलंदाजाला, मोठ्या आणि महत्वाच्या फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये परतवण्यामध्ये यश मिळते इथे गोलंदाज मुकेश पानसरेला. आणि याचबरोबर हा हादरा क्रमांक 6वा मिळतोय जय हनुमान कोंडे साखरेला. शॉटमध्ये दाखल झालेले जर्सी नंबर 23 ऑन बॅटिंग नंबर ऑन इन ॲट नंबर 8 आदी शिंदे. आदी शिंदे की जे प्रॉपर गोलंदाज आहेत, इथे फलंदाजीची कमान त्यांना स्वीकारावी लागेल. 4 चेंडूंचा खेळ अजून शेष आहे. आधीसाठी आखूड टप्प्याचा चेंडू. फ्रंटफूट पुढे विलग करत असताना, अलग करत असताना इथे फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. रफ्तार अत्यंत चांगली आहे, गती चांगली आहे, वेग चांगला आहे या गोलंदाजाकडे. त्याचबरोबर त्याच्याकडे अचूकता आहे. त्या अचूकतेचं दर्शन आपल्याला होत आहे. बॅकफुटला गेले, लेग स्टंपला गार्ड इथे स्वीकारला होता फलंदाजाने. त्यानंतर फटका खेळण्याचा ते प्रयत्न करतायत. ही धाव अपूर्ण राहिली आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज धावबाद. हात उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष आहे.
लो स्कोरिंगचे सामने बऱ्याचदा रंजक होत असतात, विशेषतः ज्यावेळेस तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये क्वालिफिकेशनचं राऊंड पार केलेलं असतं, उपउपांत्य किंवा उपांत्य फेरीचा सामना खेळत असतं, त्यावेळेस प्रेशर लेवल ही वेगळी असते. एखाद्या कुकरमध्ये जितकी हवा भरते आणि त्यातून प्रेशर निर्माण होतो, त्या पद्धतीचा प्रेशर इथे निश्चितच असतो अशा सामन्यांमध्ये. यावेळेस इथे स्ट्राईक चेंज केली जाईल, त्याचमुळे आणखी एका फलंदाजाला मैदान गाठावं लागेल, खेळपट्टीपर्यंत पोहोचावं लागेल. या षटकातील मला असं वाटतं यानंतर शेवटचा चेंडू शेष आहे. 18 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघतो. या षटकात फक्त एक धाव खर्च केलेली आहे संघ कर्णधार मुकेश पानसरेने. ज्या पद्धतीचा धावपलक आपल्याला पाहायला मिळतो तो अशक्त आहे. शेवटचा चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश मिळालेलं आहे का? हो, मिळालं होतं, परंतु इथे क्षेत्ररक्षकाला भेदू शकले नाहीत. याचबरोबर आणखी एक झेल टिपला गेला. हे सत्र इथे संपतंय आणि याचबरोबर पहिलं सत्र संपलं. पहिल्या डावामध्ये जयवंतमान कोंडे साखरे संघाने बनवलेले आहेत 18 धावा, ज्यातील सर्वाधिक स्कोर आपण बघितला तो म्हणजेच वेदांत शिद्देचा 7चा. त्याने एक षटकार दाखवला होता आणि 19 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल जय बजरंग मानिवली. ही स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. स्पर्धेतील शेड्यूल अत्यंत मोठं आहे आणि त्याचमुळे या शेड्यूलचा विचार करत असताना आपण वेळेला इथे महत्त्व देत आहोत. निकेतजी गायकवाड साहेब या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा आणि या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद घ्या. इथे आगमन झालेलं आहे. आपलं सरचे स्वागत. संतोष गोंधळी सर, धन्यवाद. आम्ही बॅचमेट होतो, परंतु काही आमचे बॅचमेट वकिलीकडे वळलेत, त्यामुळे तो ग्रह थोडा झाला असावा, हरकत नाही. या आपण दीपक बिराडे सरांकडे जातोय. इट्स ओ टू यू. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. सर्वांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. प्री क्वालिफायर आपल्या समोर टार्गेट सेट झालेलं आहे. 19 धाबेचं सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत रोहित धुमाल आणि त्यांच्या समेत चंदू गोंधली. काय गोलंदाजी राहिली पहिल्या सत्रात. शाहरुख खाने चित करून टाकलंय जय बजरंग मानिवलीनं जयवंतमान कोंडे साखरे क्रिकेट संघाला. पहिला बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न करत होती. वेग चांगला पाहायला मिळाला. जर सामना जिंकायचा असेल, लो स्कोरिंग मॅच मध्ये टोटल डिफेंड करायची असेल तर डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्या समेत विकेट टेकिंग बॉलिंग हे निर्णायक द्वितीय सत्रामध्ये गरजेची आहे, अत्यंत आवश्यक आहे. ती जय बजरंग मानिवलीच्या विरोध जयवंतमान कोंडे साखरे क्रिकेट संघाला. पहिला चेंडू निर्धाव ऑन साइडला घुटना टेक और सिक्सर देख. संध्याकाळच्या शांत वातावरणाला तापवणारा हा स्लॉक स्वीपचा बेधुंद बेफाम बेधडक फटका. रोहित धुमाल स्पेशल त्याचा पेटन फटका षटकार. डाव सुरू झालाय जय बजरंग मानिवली क्रिकेट संघाचा.
आतली कडा बॉल मागे फानलेगला बॅकअप आलाय. धाव हवी आहे. चंदू गोंधली स्ट्रायकर एंडला परतलेले आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला रोहित देखील सुखरूप परत आहेत. सिंगल धाब्याच्या सोबतीनं धाबा संख्या 7 या आकड्यावरती 7 ऑन बोर्ड. सेवन ऑन बोर्ड 7 धावा दाफलकावरती. स्ट्रायकर एंडला चंदू गोंधले ज्याच्या गोलंदाजीचा दबदबा सामन्याच्या महत्वपूर्ण अर्थातच पहिल्या डावामध्ये आपण पाहिला होता तो सध्या सामोरे जात असताना फुल टॉस होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल इट इज फ्रॉम लेग बायज. एक सिंगल धाव आणि या सिंगल धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 8 ऑन बोर्ड. बॅटची कडा आणि सुयश पहिली सफलता मिळतीये आधीच्या सोबतीनं जय हनुमान कोंडे साखरेला. आरडी रोहित धुमाल बॅक टू द पॅव्हिलियन. उद्या बिग धमाका कोरोलेकर चषकाच्या 8व्या पर्वातील निर्णायक तिसरा दिवस अर्थातच शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024. पहिला सामना ग्रुप सी मधून जगदंबा सासने त्यांच्या विरोधात बरडपाडा 11 बरडपाडा. दुसरा सामना सिद्धगड बी त्यांच्या विरोधात जय बजरंग असोळे. तिसरा सामना शिवप्रेमी शिरगाव त्यांच्या विरोधात सार्वे 11 खोपिवली. चौथा सामना ग्रुप सी मधील आदर्श 11 धानेवली त्यांच्या विरोधात जय बजरंग कोंडे साखरे. ग्रुप ई मधून स्वर्गीय धनाजी स्मृती फोरगाव फायटबॅक करेल तिरुपती बॉयज खाटेकरला. तर जय बजरंग मोगरच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले. हे उद्याचं शेड्यूल आहे. सर्व संघाने नियोजित वेळेच्या 10 ते 15 मिनिटं अगोदर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्या. ऑन स्ट्राईक मुकेश पानसरे. बॅटची बाहेरची कडा बॉल स्लाइस होतोय. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला चकवून फसून बॉल मागे मार्गस्थ झाला. आउटफील्ड फास्ट आहे. लास्ट मोमेंटला बॅकअप देण्यात आलेला आहे. तोपर्यंत रिटर्न थ्रो केला जाईल. सहजरित्या 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत असताना 2च्या सोबतीनं धावसंख्या आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळते ती 19 धावेचं. छोटेखानी लक्ष महत्वपूर्ण सामन्यात सध्या रनचेस करत असताना जय बजरंग मानिवली क्रिकेट संघाची 10 या आकड्यावरती 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 18 चेंडू 3 षटकर 9 धावेची आवश्यकता. पहिल्या सत्रात एकमेव षटकार डावाचा आपण पाहिला तो म्हणजेच वेदांच्या बॅटमधून पारस शिंदे, अमोल चौधरी, विकी शिंदे, निलेश गायकवाड या 4ही फलंदाज अनुक्रमे 0 माघारी परतले. हर्षल त्याचबरोबर आदिला देखील विथ द बॅट कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. 18 डाव संपला आणि तदनंतर 19 चेस करत असताना या मॅच मध्ये सध्या सरशी आपण बघत आहोत जय बजरंग मानिवली क्रिकेट संघाची. थ्रो थोडा वाईड आहे मात्र बॅकअप यष्टीरक्षकाचं आलंय. फायनली आणखीन 1 धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग मानिवली संघाच्या खात्यात आणि सिंगल धावेच्या बढतीनं टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते इन मॅजिक फिगर 1 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सॉफ्ट हँडली खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूच्या रेषेपासून थोडे दूर आले. बॉटम मॅटचा वापर करायचा होता. कव्हरचं क्षेत्र खाली आहे. त्या क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ करायचा होता मात्र चेंडू बॅटचा संपर्क करता आला नाही मुकेश पानसरेला. फुल टॉस अक्रॉस द बॅट ऑन साइडला मिड विकेटला गॅप मध्ये परफेक्ट प्लेसमेंट, परफेक्ट स्ट्रोक, परफेक्ट फिनिश. मिड विकेट सीमा पार. 1 बॉस ओव्हर दी रोप. संगनायकाच्या बॅटमधून मुकेश पानसरेच्या बॅटमधून हा दमदार चौकार. 15 अवघ्या 4 धावेची आवश्यकता. सेमीफायनलचं तिकीट काबीज करण्यासाठी फक्त 4 धावा दूर आहे संघ जय बजरंग मानिवली. स्कोर 15-15. ऑन साइडला चेंडू उंच हवेमध्ये मिसटाईम फटका. क्षेत्ररक्षक मिड विकेटला पोहोचलेले आहेत. विकी शिंदे चांगलं जजमेंट. संगनायक माघारी परततोय. आणखीन एक झटका बसेल जय बजरंग मानिवलीला. 15ला सध्या 2 लॉस. न्यू बॅटर रोशन गोल्ले मैदानामध्ये दाखल होत आहेत. जर्सी नंबर 10 विथ द बॉल. ज्याची इम्प्रेसिव्ह कामगिरी पहिल्या डावामध्ये आपण पाहिली. विथ द बॅट आता फिनिशिंग टच देता येईल का रोशन गोल्लेला हे देखील पाहावं लागेल. विजयासाठी अवघ्या 4 धावेची आवश्यकता. विजय अगदी दृष्टिक्षेपात आहे.
जय बजरंग मानेवलीचा, मात्र तो अजूनही साध्य झाला नाही. 14 चेंडू 4 धावा हे समीकरण. पहिल्या डावात बॅटिंग डिपार्टमेंटची पडझड आणि तदनंतर पलटवार चांगला गेलाय जय बजरंग मानेवलीनं. मिस टाइम फटका, झेलची संधी इथे देखील बनली आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत, चांगलं जजमेंट, वेल जज अँड इक्वली टेकन. वन मोर विकेट डाऊन. रोशन गोल्ले बॅक टू द पवेलियन. आता विकेट अटॅकची निर्माण झाली ती गोलंदाज वेदांतला. पाय सध्या संधीचं सोनं केलं जाईल का? 4 धाब्याची आवश्यकता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तो फटका फसला. सिंगल डबलने देखील मॅच फिनिश होऊ शकते. यदा कदाचित याचा विसर पडला असावा रोशन गोल्लेला. त्याच्या स्टाईलने तो सामना फिनिश करायला गेला जरूर, मात्र प्रयत्न त्याचा फसला आणि मैदानामध्ये 15ला तिसरा धक्का नुकताच बसलाय. त्या ठिकाणी जय बजरंग मानेवलीला ऑन हॅट्रिक न्यू बॅटर खेळण्यासाठी स्टॅकर इनला महेश आपण बघत आहोत. फुलरली ड्राईव्ह केला कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत निलेश. अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट सध्या दमदार गोलंदाजी. षटकं 2 संपली, 15 बनवलं गेला. या षटकात कमबॅक केलेलं आहे गोलंदाज वेदांतनं. 12 चेंडू 4 धावा हे समीकरण. चंदू गोंदले सध्या स्ट्रायकर रेनला, ज्याने काल क्वार्टर फायनल मध्ये जबरदस्त फिनिश केलं होतं परागवारीज बालुकच्या अगेन्स्ट. 6 चेंडू 17 धाब्याचं समीकरण असताना ते समीकरण उद्ध्वस्त करणारी फलंदाजी त्याची आपण पाहिली होती. पाहिजे आज विथ द बॅट या डावाला, या सामन्याला तो निकाली लावेल का? 12 चेंडू 4 ची आवश्यकता. वेळ जास्त घेत्या, लक्ष सुद्या. जनमान कोंडे साखरे स्पीडअप गरजेचं राहील. आज 11 मॅचचं मोठं शेड्यूल आमच्या मॅनेजमेंट कमिटीनं कव्हर केलं. उद्या देखील 11 सामने आपण कव्हर करणार आहोत. सहभागी सर्व संघ सूचनाला आम्ही करत आहोत. सर्व सहभागी संघ प्रतिनिधी, सर्व संघ कर्णधार ऑनलाईन आपण जर सामने पाहत असाल तर उद्या बरोबर 9 वाजता पहिला सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांनी 8:45 रिपोर्टिंग करायचं. लक्ष सुद्या. 12 चेंडू 4 धावा. फोर्स केला समोर, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांच्या आवाकाबाहेर. सेकंडचा कॉल. नॉस्ट्रॅकर यांना दुसरी धाव वेगानं पूर्ण केली आहे ती महेश पानसरेनं. कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2च्या सोबतीनं धावसंख्या दाफलकर होती. 19 अंकित झाली ती 17-17. लॉस ऑफ 3 विकेट. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये त्या विजयासाठी 2 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 2 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. स्विच इट, रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स पुल अँड पॉवरफुल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्विच इटचा हा दमदार 4 चंदू गोंदलीच्या बॅटमधून जय बजरंग मानेवली संघ दाखल झालाय कोरावळेकर चषकाच्या सेमी फायनल मध्ये. वेल प्ले बॉयज, मनपूर्वक अभिनंदन. ची उद्घोषणा आपण करत आहोत, ज्याच्या बॅटमधून रनचेस करत असताना निर्णायक द्वितीय डावामध्ये सुरुवात दमदार झाली. 7 धावा विथ द बॅट आणि गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिकल कामगिरी. अवघी 1 धाव आणि त्या मोबदल्यात 2 धक्के त्यानं दिले होते. तो जय बजरंग मानेवली क्रिकेट संघाच्या विजयाचा शिल्पकार RD अर्थातच रोहित धुमाल ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. या रोहित, सामनावीरचा अवॉर्ड इमिडिएटली कलेक्ट करा. ऑल द बेस्ट मुकेश पानसरे, चंदू गोंदली, रोहित अँड ऑल टीम. जबरदस्त कामगिरी या कोरावळेकर चषकामध्ये ओव्हरऑल या टीमची आपल्याला पाहायला मिळते. सेमी फायनल मध्ये हा संघ दाखल झालेला. रोहित धुमाल फासली या आपला सामनावीराचा अवॉर्ड फर्स्ट ऑफ ऑल कलेक्ट करा आणि या पुरस्काराचं वितरण रघुनाथजी धुमाल यांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करत आहोत. मनोपूर्वक अभिनंदन रोहित. मान्यवरांचे आभार. कोरावळेकर चषकाचा दुसरा दिवस संपला असता मी जाहीर करतो. आयोजन समितीच्या परवानगीनिशी आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो. सर्वांचे मनापासून